आहे. आजच्या दिवसातील हा 8वा सामना आहे. केतन मालिया गोलंदाज तर फलंदाज योगेश दलवी आणि संकेत केनी. बघा आजचे जे 10 सामने आहेत ते 10चे 10 सामने खेळवले जातील याची सर्वांनी नोंद घ्या. नक्कीच नाईट मध्ये देखील हे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. श्री गणेश बी, SV स्पोर्ट, संतोष मूर्ती आणि भोईर 11. पहिला चेंडू केतन मालीचा आणि ते पहिली सिंगल ही लेगबाईच्या स्वरूपात आलेली आहे. 4 धाम स्पोर्ट संघाचा अकाउंट ओपन होतोय. एसके साठी हा चेंडू अगदी तकदीर मालिना झेल टिपला स्टँडच्या मागे. संकेत 0 बाद 1 अशी स्थिती. श्री गणेश बी आणि SV स्पोर्ट तयार आहे. श्री गणेश बी SV स्पोर्ट आणि श्री गणेश बी, संतोष स्पोर्ट, भोईर 11 दोन्ही सामने होतील. यानंतर दोन्ही सामने होणार आहेत. आजच्या दिवसाचे 10चे 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. देवानंद भोईर, देवानंद भोईर एक चांगला 40 प्लसचा खेळाडू आहे. चौथा हिरवा नवीन 40 प्लस या संघाकडून खेळताना आपल्याला देवानंद भोईर याला पाहतोय. षटकारासाठी अविनाश मालीकडून 500. क्या बात आहे. हलक्या हाताने चेंडूला गली क्षेत्रामधून खेळून काढला एक सिंगल धाव. मयूर म्हात्रेकडून चांगली फिल्डिंग, फक्त एक सिंगल. एक बाद 2. देवानंद भोईरला षटकारासाठी 500 आहेत. अविनाश मालीकडून चौथा हिरवा 40 प्लसचे संघनायक आणि त्यांचा सहकारी देवानंद भोईर. चांगला चेंडूला अगदी खोदून काढलाय. एक सिंगल. दुसरीचा चांगला प्रयत्न. योगेश दलवी आपल्या घरामध्ये सुखरूप 2 धावांना संघाची टोटल 4. चार धावा 4 चेंडू 1 विकेट. केतन माली शॉट रनअप न ते चेंडूला ऑन साइडला टोलवलंय. चांगली फिल्डिंग मोहित मालीकडून. इथे दुसरी धाव बघता पूर्ण केली योगेश दलवी आणि देवानंद भोईरनं. 6 धावा. MPL 2025 30वा पर्व आहे. गेली 30 वर्ष मानकोली गावातून ही दिवाळी उत्सव क्रिकेटच्या माध्यमातून साजरी केली जाते.
फुलटॉस चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली फिल्डिंग सार्थक कडून. दुसरी धाव पुन्हा एकदा इथे पूर्ण केलेली आहे. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक ओव्हर 1-8 अशी सुरुवात 4 धाम स्पोर्ट या टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळचं सत्र MPL 2025 चा पहिला दिवस. नक्कीच मित्रांनो, ग्रुप ए मधून ज्ञानदेव स्पोर्ट 2 सामने, 1 विजय 1 पराभव. RK बिल्डर्स 1 पराभव 1 विजय. चौटाईरवा स्पोर्ट 1 पराभव 1 विजय. श्री गणेश बी 1 सामना 1 विजय. SV स्पोर्ट 1 सामना 1 पराभव. ग्रुप बी सरपंच 11 2 सामने 2 विजय. श्री गणेश ए मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. 1 पराभव 4 धाम मैदानामध्ये सामना सुरू आहे. 1 पराभव. संतोष स्पोर्ट 1 सामना 1 विजय. भुईर 11 1 सामना 1 पराभव. मोहित इंद्रपाल माली. कालक्यातना चेंडूला अगदी जंटल पुश केलाय. दुसरी धाव इथे पूर्ण. 2 धावींना संघाची टोटल दुहेरी अंकामध्ये 10. धावा ते अगदी तेज तरार. बॅट देखील तितक्याच वेगाने देवानंद भोईरनं फिरवली होती, मात्र कुठेही चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल. इथे देखील मोहितला आता सूर गवसलेला आहे. पहिल्या सामन्यातून जरूर थोडासा मागडा ठरला होता. पुन्हा एकदा चेंडू लाल केताना खेळलाय. चेंडू अगदी डीप थर्ड मॅन रिझन मध्ये चाललाय. 2 धावा तिसरीसाठी इथे प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण. इथे देवानंद भुईर आता धावचीत बाद. 3 धावा पूर्ण आहेत. धावसंख्या 13. श्री गणेश बी आणि SV स्पोर्ट नाणेफेकीसाठी तयार राहा. यानंतरचा सामना असेल SV आणि श्री गणेश बी. योगेश दलवीनं फटका उडवलाय. केतन माली त्या डोक्याच्या वरून षटकार. सुंदर फटका. ज्या फटक्यासाठी योगेश दलवीची ओळख, तो फटका त्यांनी आता उडवलाय. धावसंख्येला आकार. धावा बनले 19. 1 चेंडू. ओव्हर नंबर 2चा शिल्लक. 19 धावा.
ते अजून एक चांगला आपण फटका पाहतोय. दुसरी धाव योगेश दलवीनं कंप्लीट केली आहे. चांगला हिट आणि फिट खेळाडू आहे. 2 ओव्हर 21. तकदीर माली ओव्हर नंबर 3. राऊंड द विकेट. मोहित किनी याच्यासाठी चेंडू होता. अगदी तेज तर्रार सरळ हाताने चेंडूच्या हाताने केली होती. इथे अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. स्लॉक सिपच्या अंदाजानं सार्थक करून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चौकार. धावसंख्या 25. चांगला झेल शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये ज्ञानेश्वर मालीनं टिपलाय. मोहितची मोठी विकेट. चला यानंतरची दोन्ही टीम श्री गणेश बी आणि SV स्पोर्ट. विकी पाटील विकी पाटील ना फटका इनसाइड आउट केलाय. डीजे आबी झेल सोडलाय. नक्कीच अगदी आबी देखील स्वतःवर नाराज आहे. हा विकी पाटीलचा झेल होता आणि विकी पाटीलचा झेल संतोष स्पोर्टच्या अगेन्स्ट देखील श्रीराम करून ड्रॉप झाला होता. तकदीर मालीला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. आजचे 10 सामने होतील. नक्कीच लाईट सुरू होणार आहे. काळजी करू नका. आजचे सामने आजच कव्हर करायचे आहेत. विकी पाटीलला एक जीवनदान जरूर दिलाय.
तकदीर मालीचा इथे तिसरा ओव्हर कंप्लीट होतोय आणि 10च्या सरासरीनं 4 धाव स्फोट 3 बाद 30 3 ओव्हर 3 खेळाडू बाद आणि 30 धावा. श्री गणेश बी आणि यशवी स्पोर्ट चला एसवी आणि श्री गणेश बी. त्यानंतर शेवटचा सामना होईल संतोष मूर्ती आणि भोईर इलिवान. या दोन्ही संघाने उपस्थित आहेत. एसवी चे प्रीत केनी आणि श्री गणेश बी शिनो. मयूर म्हात्रे मयूर म्हात्रे मयुरेश आणि ते अपील जरूर पाहायला मिळाली. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय डॉट बॉल. यष्टीरक्षक केतन मालीकडून जोरदार अपील पाहायला मिळाली. काय सुरेख चेंडू. मयुरेश म्हात्रे या चेंडूवर बघूया. एक धाव पूर्ण. मोहित कडून चांगली फिल्डिंग. थ्रो थोडंसं रॉंग अँड साईडला आपण पाहतोय. त्याचा फायदा विकी पाटीलनं उचललाय. 2 धावा कंप्लीट केलेत. धावसंख्या 32. शेवटचे 4 चेंडू आहेत. गती परिवर्तन स्लोवर चेंडू बोटांची जादू दाखवताना विकी पाटील आतापर्यंत मयुरेश म्हात्रेनं 3 चेंडू टाकलेत. फक्त 2 धावा दिलेत. चांगली गोलंदाजी. असं नेहमी म्हटलं जातं की धक्क्याने माणूस सुधारतोय. मोहित मालीने देखील पहिल्या मॅच मधून मागडं षटक टाकलं होतं. मयुरेश म्हात्रेनं देखील मात्र इथे बदल केलेला आहे. संघनायकाने विश्वास कायम ठेवलाय आणि हा आत्मविश्वास खेळाडूला दिलाच पाहिजे. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 34 धावा. 4 मध्ये 4. अजूनही 2 चेंडू आहेत. एका दुसरा मोठा फटका 4 धाव स्फोटला आवश्यक आहे. 40+ तर धावा बनवायच्या असतील या सायंकाळच्या सत्रामध्ये तर आता 2 चेंडूमध्ये मोठा फटका मारावाच लागेल. इथे देखील सुरेख चेंडू
काय चांगली गोलंदाजी मयुरेशने केलेली आहे. वेलकम अविनाश माली. चला पुढील दोन्ही टीम एसवी आणि श्री गणेश बी. चौतीस धावा. फुलटॉस सरळ बॅटनं बघूया पुन्हा एकदा डीजे आबी. क्या बात आहे. शेवटच्या चेंडूवर झेल पकडलाय आणि ते पहिल्या इनिंगची समाप्ती 4 धाम स्फोट. 34 4 ओव्हर मध्ये विजयासाठी 35चं आव्हान श्री गणेश ए टीमला. आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. श्री गणेश बी आणि एसवी स्पोर्ट. एसवी स्पोर्ट आणि श्री गणेश बी आजच्या पहिल्या MPL स्पर्धेच्या दिवसातून 9व्या सामन्याची नाणेफेकी. वेलकम शिनो. वेलकम प्रीत. दोन्ही संघनायकांना विजयासाठी शुभेच्छा. अविनाश माली माजी सरपंच मानकोली यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करू. वेलकम. टेल आणि हेड असं नाण्याचं स्वरूप आहे. शिनो हेड अशी कॉलिंग आणि टेल. प्रीत फक्त आपण निर्णय सांगायचा. एसवी स्पोर्ट संघांना नाणेफेकी जिंकले. सायंकाळचं सत्र आहे. प्रथम फलंदाजी की गोलंदाजी? फलंदाजी. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. देऊया शुभेच्छा. अल्पेश गायकवाड नाणेफेकी जिंकून एसवी स्पोर्टनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. आव्हान ठेवले गेले ते 35 धावांचं आणि 35 लक्ष्याचं पाठलाग श्री गणेश ए संघ कशाप्रकारे करेल हे पाहावं लागेल. या अगोदर लो स्कोरिंग सामन्यामध्ये अतिशय रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. इथे 4 धाम विपक्ष श्री गणेश या दोन संघामधील सामना. ग्रुप बी मधील हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाने या प्रत्येक एक सामना खेळलेला आहे आणि दोन्ही संघाने पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारलेला आहे. मात्र इथून कुठलातरी हे संघ विजयाचं खातं उघडेल. पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. यानंतर अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला. श्री गणेश बी विपक्ष एसवी स्पोर्ट्स नुकताच टॉस केला गेलेला आहे. स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलेला प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि श्री गणेश बी संघाला प्रथम फलंदाजीसाठी बॅटिंगसाठी त्याने इन्व्हाइट केले. त्यानंतर आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11 या दोन संघामध्ये. मानकुले प्रीमियर लीग 20-25 दिवस पहिल्या दिवसामधील सामना आपण पाहतोय. 8वा 4 धाम विपक्ष श्री गणेश ए या दोन संघामध्ये. श्री गणेश संघाकडून सलमेजुरी मैदानामध्ये दाखल झालेले आहे.
चारधाम संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या त्या 34 चार गाड्यांच्या मोबदल्यात आणि 35 धावांचं आव्हान इथं उभं केलेलं आहे श्री गणेश ए संघासमोर. दोन्ही आमच्या ऑफिशियल पंच मैदानामध्ये. पंच दिनेश भामरे सर आणि पंच निकलेश बजागे सर. तिसरे पंच राजेंद्र पाटील आमच्या कॉम बॉक्स मध्ये. होम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आपण सकाळपासून आवाज ऐकतोय कालीराम केनी सरांचा. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड आपल्याला पाहायला मिळतात. सुनील माले यांची बॅट A1 आगरी हरवलेली आहे. कोणाला जर सापडली तर आपण ती VIP डायझवर आणून द्यायची आहे. आपल्याला योग्य ते बक्षीस देखील दिलं जाईल. देवानंद बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीला सुरुवात करेल. सामन्याकर फलंदाज केतन माली, नॉन स्ट्राईकला संदीप माले. इनसाइड आउट फटका अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय स्वीपर कव्हर मधून. सीमा पार दणदणीत चौकार. वॉटर शॉट अगदी टिपिकल पॉवर स्ट्रोक आपण बघतोय केतन मालीच्या बॅट मधून. केतनच्या बॅट मधून 4 रन. 4 रनने अकाउंट ओपन होतोय. यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश बी विपक्ष SV स्पोर्ट्स आणि त्यानंतर संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11. देवानंदचं स्वागत केतन माली याने चौकाराने केलेलं आहे. त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र गॅप सोडता आलेला नाही. कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने संघाची धावसंख्या 5. हा सामना सध्या संधी प्रकाशामध्ये खेळवला जातोय आणि यानंतर कृत्रिम प्रकाशामध्ये पुढील सामने कदाचित आपल्याला पाहायला मिळतील. फ्लड लाईट्स ऑन होतील आणि श्री गुरुदत्त चौठारवा क्रीडा नगरी दुधी प्रकाशामध्ये नाहून निघताना आपल्याला पाहायला मिळेल. कृपया वेळे संदर्भात तरी आपण सहकार्य करायचं आहे. कृपया वारंवार आपल्याला सूचित केलं जाते. पंच आपण देखील वॉर्न करायचं आहे. वेळे संदर्भात सहकार्य करायचे. चारधाम आपल्याला फर्स्ट वॉर्निंग दिली जाते. जास्त वेळ आपल्याला खर्च करता येणार नाही. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. जर आपण 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ खर्च करतात 3 षटकांसाठी तर. कट केलेल्या चेंडूला थर्डमॅन रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तिथे चेंडू फील करतोय. रोशन प्रेक्षक असे म्हणतात की फिल्डर रोशन दिसत नाही मात्र रोशन यांना योग्य चेंडू दिसलेला आहे. रोशन यांचं खास वैशिष्ट्य आहे स्वतः खेळण्यासाठी तब्बल 10,000 रुपयाची बॅट त्यांनी मागवलेली आहे. लॉर्ड फुटा चेंडू समोर खेळल्या 20 मध्ये चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळते मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. श्री गणेश हे संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 8 वर आव्हान 35 धावांचं आहे. दोन्ही संघाने आपला पहिला सामना गमावलेला आहे म्हणजे हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ग्रुप बी मधील हा सामना आपण पाहतोय.
ज्या ग्रुपमध्ये टेबल टॉपला सरपंच 11 पाहायला मिळतो, ज्या संघाने 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने त्या संघाने जिंकलेले आहेत. पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. पुन्हा एकदा मिस फील्ड पाहायला मिळते. एक धाव पूर्ण, एका धावेवर समाधान. सिंगलने श्री गणेश संघाची धावसंख्या 9 धावा. देवानंद भोईर याचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू. ओ माय गॉड, झेल तिथे सोडला जातोय. संधी होती मात्र संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही. गोलंदाज देवानंद आपल्या क्षेत्ररक्षकावर नक्कीच निराश असेल. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती अंती श्री गणेश ए संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा. इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकामध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. माजी अध्यक्ष बिंदाजी माली साहेबांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सध्या पनामा कॅप त्यांची ओळख बनलेली आहे. त्यांच्या डोक्यावर आपण पनामा कॅप पाहतोय. तीन षटकामध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे श्री गणेश ए संघाला विजयाचा श्री गणेशा करण्यासाठी. कारण दोन्ही संघाने खरं तर ग्रुप बी मध्ये एक सामने खेळलेले आहेत. मात्र दोन्ही संघाने पराभव सहन केलेला आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ पहिला विजय MPL स्पर्धेमध्ये संपादन करेल. मोहित केनी गोलंदाजी ट्रॅकवर. गणेश केनी साहेबांसाठी एक सुंदर संधी आहे. अविनाश माली माजी सरपंच मानकुल यांच्याकडून प्रत्येक झेलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. गणेश केनी साहेबांना देखील सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल पकडता तर अविनाश माली साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपणासाठी जाहीर केले गेले आहे. चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 10 धावा. मोहित केने बॉलिंग ट्रॅकवर. बॅकफिल्डला जाऊन फटका केलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 11 धावा. 4 धाव विपक्ष श्री गणेश हे या ग्रुप बी मधील हा सामना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे मोहित केने. दुसरं षटक थोडस फील्ड मध्ये परिवर्तन करताना आपण पाहतोय. अकरा धावा धावपलीकडे झलकल्या गेलेल्या बिनबाद. 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एक धाव पूर्ण दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद रनआउटच्या रूपाने. यानंतर सामना पाहायला मिळेल श्री गणेश बी विपक्ष SV स्पोर्ट्स. या मंडळाचे सदस्य निवृत्ती माली साहेबांचं ते आगमन होत आहे. त्यांचं देखील मानकुली प्रीमियर लीग 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय मानकुली प्रीमियर लीग MPL 20-25 चे दिमागदार आयोजन. वर्ष 30 दिवस पहिल्या दिवसातील सायंकाळ 17 मधील सामना क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आणखीन 2 सामने
यानंतरचा 9वा सामना पाहायला मिळेल श्री गणेश बी विपक्ष SV स्पोर्ट्स आणि त्यानंतर 10वा सामना संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11. न्यू बॅटर तकदीर माली. आता सामना करेल फलंदाज केतन माली. कार्पेचे सहारे चेंडू टोललेला आहे वाइड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये. मात्र फक्त एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा अधिक एक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. 13 धावा. आव्हान 35 धावांचं आहे. 35च्या लक्ष्याचं पाठलाग श्री गणेश एस संघ करतोय. प्रथमच स्ट्राईकला आता मात्र तकदीर माली. गणेश केनी साहेबांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल पकडता तर अविनाश माली माजी सरपंच मानकुले यांच्याकडून प्रत्येक झेलासाठी प्रत्येक कॅचसाठी आपणास 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सध्या थर्डमॅन रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लीन बॉल. दांडी 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 गोल. परफेक्ट यॉर्कर आपण पाहतोय. गेन अंदर दंडा बाहेर. तकदीर माली या भोपला न फोडता पॅव्हलियन मध्ये परतताना तकदीर माली याची समाप्त होते खेळी. खूप मोठा हादरा म्हणता येईल श्री गणेश संघाला तकदीर मालीच्या रूपाने. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 13 धावा. आठवा सामना आपण बघतो MPL मानकुले प्रीमियर लीग 20-25 मधील श्री गणेश विपक्ष चारधाम. यानंतर श्री गणेश बी विपक्ष SV स्पोर्ट्स आणि आजच्या शेड्यूल मधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11. न्यू बॅटर सुमित माली. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 13 धावा. इथून अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे श्री गणेश हे संघाला विजयासाठी. षटकातील पुढील चेंडू बीट होतोय. या फलंदाज बीट होतोय. या यष्टीरक्षक एक धाव आले एक बाद रुमाने. धावसंख्येमध्ये 1 ने बर 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर श्री गणेश हे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. इथून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. यशपालजी माली यांना विनंती असेल की आपण VIP डायस द्या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून दुपारच्या जेवणाची स्वादिष्ट जेवणाची सोय केली गेली होती. चौथा ढाबा नक्कीच खूप कमी कालावधीमध्ये एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. एक बार खाओगे तो बार बार जाओगे. चौथा ढाबा मानकोली. दोन षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर 7च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकल्या त्या 14. इथून 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे 10.50च्या सरासरीने प्रति षटकामध्ये इथून धावा झळकायला लागतील श्री गणेश हे संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र गोलंदाज हितेशकडे सोपवले गेलेले हितेशकडे सोपवण्यात आलेले आहे. बारा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 12-21 समीकरण. हितेश बॉलिंग ट्रॅक वर पाहायला मिळतोय.
वेळेसंदर्भात वॉर्निंग दिली जाते पंचांकडून. हितेश पंचांचा डेड बॉलचा इशारा कर रिदम मध्ये बिघाड पाहायला मिळतो गोलंदाज हितेश कडून. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. हितेश केनी बॉलिंग मार्क वर ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतात फलंदाज आणि 2 धावेने धावफलकामध्ये देखील बदल होताना पाहायला मिळतोय. श्रीगणेश संघाची धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 16 धावा. 11 चेंडू 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल. सायंकाळी 17 मधील हा सामना आपण पाहतोय. थोडंसं वातावरणामध्ये दमटपणा आणि मोठे फटके खेळणे नक्कीच आता थोडंसं अवघड बनेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मोठे फटके जर खेळायचे असतील तर अचूक टायमिंग देखील साधावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता, टप्प्यावर चेंडू अडवला जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धाव पुन्हा एकदा फलंदाज पूर्ण करतात. श्रीगणेश एस संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 18 वर. अठरा धावा धावपलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. इथे मात्र अतिशय खराब चेंडू, दिशांन चेंडू, पंचांचा इशारा वाईट. आणि इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे, चॅलेंज केलेलं आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. गोलंदाजी करणाऱ्या संघाने जो निर्णय घेतला होता तो योग्य आहे, कारण स्टंपच्या वरून चेंडू गेला होता. फेर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरवर 18 धावा. हितेश केने एक आगली वेगळी शैली आपण पाहतोय गोलंदाजीची. सुमित माली बॉलिंग करताना आपण पाहतो हितेश केने, तर फलंदाजी करताना सुमित माली. हरीश माली साहेबांना विनंती असेल संतोष स्मृती संघाचे सर्वे सर्व की आपण व्यापीठ आहे आपल्या देखील मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्लीन बॉल, विकेटचं पतन श्रीगणेश संघाला आणखीन हादरा सुमित मालीच्या रूपाने. आज शेवटच्या सामन्यामध्ये संतोष स्पोर्ट्स संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि त्या संघाचे पॅकर, त्या संघाचे संघ मालक, त्या संघाचे ऑनर हरीश माली साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं मानकुली प्रीमियर लीग MPL 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ देखील आपल्याला आज शेवटच्या सामन्यामध्ये भोईर 11 संघाविरुद्ध संतोष स्पोर्ट्स खेळताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 18 धावा. 8 चेंडूमध्ये 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये.
स्विंग अँड मिस, अतिशय सुरेख चेंडू, गुडलेन स्पॉटर चेंडू पेच होऊन निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी हाताळताना हितेश केनी. रातों के कातिल संकेश केनी आता मात्र खुश आहेत और थोड़ी देर में रात भी होने वाले. रातों में संकेश केनी कातिल रहते हैं. जोरदार अपील, अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू समाप्ती, निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर श्रीगणेश शेळी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 18 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे 6 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता आहे 17. पाहूया कुठल्या संघाला असेल खतरा. आता मात्र 18 चेंडूमध्ये 18 धावा झालेल्या आहेत. मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे चारधाम संघाने स्वतःला झोकून दिलेलं आहे. तेही जिद्दी क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी ढील द्यायला तेही तयार नाहीत. पहिल्या सामन्यामध्ये खरं तर त्यांना देखील पराभव सहन करायला लागलेला आहे आणि हा सामना त्यांच्यासाठी देखील खूप महत्वाचा आहे. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 6-17चं समीकरण. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्रीगणेश बी विपक्ष SV स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. हा सामना संपल्यानंतर लगेच श्रीगणेश बी संघाने क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज राहायचं आहे आणि त्यानंतर आज शेवटच्या सामन्यामध्ये संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोई रेवल आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक जॉन्टी केनी घेऊन आलेलं आहे. मोहित माली आणि केतन माली जोडी मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. समोर केलेल्या आहे फोर्स केलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धावेसाठी प्रयत्न नाही. धावसंख्या सिंगल पुरस्कृत धावफलकावर 19. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शेवटच्या शिल्लक आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 5-16चं समीकरण. संदीप प्रकाश दमट वातावरण, कूल क्लायमेट आणि या क्लायमेट मध्ये मोठे फटके खेळणे सहजासहजी सोपं नसतं. मोठ्या फटक्यांसाठी अचूक टायमिंग आणि चेंडूची निवड खूप महत्वाची असते. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहतो के कातील. प्रयत्न चांगला पाहायला मिळालेला आहे. नक्कीच स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं आपल्या संघासाठी. नक्कीच जीवाची पर्वा न करता हे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आपल्या संघासाठी धावा देखील वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 21. 4 मध्ये 14ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 14 धावा. चारधाम संघाने देखील पूर्णपणे कंबर कसलेली आहे. ते देखील हार मानायला तयार नाही. जिद्दी क्रिकेट पाहायला मिळते. एका बाजूला श्रीगणेश आहे तर दुसऱ्या बाजूला चारधाम. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. आता सामना करेल फलंदाज मोहित माली. जॉन टेकेनी गोलंदाजी ट्रॅकवर राईट अमोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब हा षटकार. टर्निंग पॉइंट हा षटकार ठरू शकेल मोहित मालीच्या बॅट मधून निघालेला. या फटक्याची खरं तर आवश्यकता होती. मोके पे छक्का, मज निडेड सिक्सर असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातंय या क्षणी लगावलेल्या फटक्याला. आणि तो मज निडेड सिक्सर मोहित मालीच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 27. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मात्र अजूनही सामना संपलेला नाही.
कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट. वातावरण थंड झालेलं मात्र सामना गरम झालेला आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. श्री गणेश हे संघ 35 लक्षाचा पाठलाग करत आहेत. आतापर्यंत धावफलकावर श्री गणेश हे संघाने धावा जोडलेल्या आहेत त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 27. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तीन चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. जॉन्टी केनी गोलंदाजी मार्क वर शेवटचं षटक आता आपल्याला पाहायला मिळतोय. तर जॉन्टी केनी याचा सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज मोहित माली, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आहे. या षटकाराने श्री गणेश हे संघाच्या विजयाच्या आशा देखील पल्लवित केलेल्या आहेत. या षटकाराने विजयाच्या आशेची किरण देखील त्याने आपल्या संघासाठी दाखवलेले आहे. यावेळी फुलटा चेंडू फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून जाते सीमावर. पंचांचा बिमर नोचा इशारा. म्हणजे एकूण 5 धाव धावपल्यामध्ये जोडल्या जातील आणि ही खूप मोठी चूक मी तर म्हणेल चारधाम संघाकडून, आणि चुकीला माफी नाही. हे चूक कदाचित मागणी ठरू शकेल, पराभवाचं कारण देखील बनू शकेल चारधाम संघासाठी. कारण आता समीकरण सोपं बनलेले 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. तीन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की चारधाम संघ इक्वेशन अवघड करतोय, मात्र या चेंडूने हे इक्वेशन पूर्णपणे बिघडून टाकलेलं आहे. सामना श्री गणेश हे संघासाठी सोपा केलेला आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. जॉन्टी केनी कडे अजूनही संधी आहे. चेसिंग इज कंपल्सरी, ट्रेसिंग इज कंपल्सरी अँड चेसिंग इज कंपल्सरी. MPL स्पर्धेचा नियम आहे. या धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. श्री गणेश हे संघ विपक्ष चारधाम संघ फ्री टाईप पाहूया. फ्री डोर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न मोहित माली करेल का. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूवर बिग हिट, फ्री डोर बिग हिट. मॅच फिनिश. सामना जिंकलेला श्री गणेश संघाने. अभिनंदन श्री गणेश अँड हार्ड लक चारधाम. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच 2 कॅटेगरीमध्ये दिलं जात आहे. 40+ तसेच रेग्युलर फॉर्मॅट.